नमस्कार. माझ्या कोकणची झुळूक यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. कोकण निसर्ग सौंदर्य आणि अनेक कलागुणांनी नटलेलं हे कोकण. या कोकणात अनेक अशी पर्यटन स्थळं आहेत. तर आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी निघालो. तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण गणपतीपुळ्याचं दर्शन घडवत आहे. माझं चॅनल आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. साहजिकच आम्ही रात्रीच्या वेळी साधारण 8-8:30च्या दरम्यान गणपतीपुळे येथे पोचून श्री गणरायांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पर्यटनाचा थोडासा आनंद लुटण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारला आणि सकाळी पुन्हा एकदा गणरायांचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करण्याचं ठरवलं. नमस्कार. तर आम्ही आज आता गणपतीपुळ्याला आहोत आणि इथे देवस्थ हॉटेलच्या बाजूला असलेले हे गणेश कृपा हॉटेल आहे आणि इथे तुम्हाला राहण्याची छानपैकी अशी सोय आहे. तर आम्ही रात्री याच हॉटेलमध्ये राहिलो. जर तुम्ही गणपतीपुळ्याला आलात तर तुम्ही इथे नक्की राहा. रूम अगदी छान आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये आहेत. धन्यवाद. नमस्कार. तर आत्ताच आम्ही श्री गणरायांचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आलो आणि अतिशय सुंदर असा हा गणपतीपुळ्याचा परिसर तुम्ही पाहू शकताय. रत्नागिरीतील हे अतिशय सुंदर असं एक पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र मानलं जातं. तर मित्रांनो, तुम्ही कोकणामध्ये नक्की या आणि असे अनेक पर्यटन स्थळं आहेत की जी तुम्ही पाहिलेली पण असतील किंवा तुम्हाला अपरिचित अशी काही स्थळं असतील ती पण तुम्ही पाहून घ्या. तर अतिशय सुंदर असा हा परिसर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला पाहू शकताय.
डोंगराच्या पायथ्याशी हे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला गणपतीपुळ्याचा थोडक्यात इतिहास सांगतो. त्र्यंबक भट भिडे यांना गणपती प्रकट झाल्याचा दृष्टांत झाला. भिडे गणपतीपुळे गावचे खोत म्हणजेच गावचे प्रमुख होते. मोगलाईच्या काळात म्हणजेच साधारणपणे इसवी सन 1600च्या पूर्वी त्यांच्यावर संकट कोसळले. आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करे असा त्यांनी दृढ निश्चय केला. असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या वनात तपश्चर्या सुरू केली. अन्न पाणी वर्ज्य करणाऱ्या भिडेंना एक दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना परिपूर्ण करण्यासाठी 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हेच आहे. माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल. या दृष्टांतानुसार भिडे यांनी हे स्थान शोधून काढले. मंडळी, मी आता गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर आहे आणि इथे वेगवेगळे स्पोर्ट म्हणजेच बनाना राईड आहेत, घोडे आहेत किंवा तुम्ही स्पोर्ट बाईक आहेत, ते पण इथे येऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकताय. तर आता मी तुम्हाला दाखवतो ज्या स्पोर्ट बाईक आहेत ज्या इथे लावलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता इथे गणपतीपुळ्याला आलात तर जवळच इथे तुम्हाला प्राचीन कोकण पाहायला मिळतं. अतिशय सुंदर अशी ही प्राचीन कोकण जर तुम्ही पाहायला गेला तर तिथे कोकणातील कल्चर तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे समुद्रातील शंख शिंपले यांचं म्युझियम पण तुम्ही तिथे पाहू शकताय. तसेच तुम्ही जर त्याच्या जरा पुढे गेलात तर इथे मॅजिक गार्डन म्हणून एक अतिशय सुंदर अशी गार्डन आहे, तर ती पण तुम्ही पाहू शकताय. तर मंडळी, तुम्ही कोकणात आलात तर अतिशय सुंदर अशी ही पर्यटन स्थळं आहेत. तर मंडळी, असं म्हणतात की स्वर्गापेक्षाही सुंदर असा आमचं हे कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होताला मन. तर मित्रांनो, खरं जर तुम्ही कोकणात आलात तर कोकणात अतिशय सुंदर पर्यटन स्थळं आहेत आणि कोकण हे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला कोकणातील अशी अनेक पर्यटन स्थळं दाखवत असतो. तर मला चॅनल आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही जर कोकणात आलात गणपतीपुळ्याला तर इथे अनेक तुम्हाला अशा स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात. त्यातली तिथे तुम्हाला बाईक आहे, 4 व्हीलर. काय म्हणतात दादा या बाईकला? तर ATV बाईक आहे. आणि इथे जर तुम्ही आलात तर या समुद्र किनाऱ्यावर या बाईकचा पण राईड करून तुम्ही आनंद लुटू शकता. तर दादा, या बाईकला म्हणजे किती रेट आहे तुमचा, म्हणजे पर पर्सन? सिंगल बसला नाही एक जण तर दादा 150 आहे, दोघं बसलात तर 200 आहे. तर इथे सिंगल पर्सनला तुम्हाला 150 आहे आणि दोघं बसलात तर 200 असं त्याचा रेट आहे. इकडे पब्लिक असल्यामुळे आम्ही इथे सोलो राईड देत नाही, आम्ही सोबत असतो साईडला कडेला समजलं. आणि तिकडे जेव्हा पब्लिक कमी आहे ना त्या साईडला पुढे, मोठे त्या साईडला पब्लिक कमी आहे ना दादा, दगडांच्या इकडे पुढे आपला राऊंड घेतो टर्न,
तिकडे आलं लक्षात. तिकडे आम्ही त्यांना व्हिडिओ करून देतो, म्हणजे त्यांना पण वाटायला नको की रायडर आमच्या सोबत होता, म्हणून तेवढ्या कुठे आम्ही उतरतो आणि तिकडे व्हिडिओ करून देतो त्यांचा. दादा तुमचा नंबर शेअर करताय ग्रुपवर. आमचा नंबर आहे 9309341654. तर यांचा जर तुम्ही गणपतीपुळ्याला आलात तर यांचा नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून पण तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करू शकता. तर यांचा नंबर आहे 093 093 416 तर दादा आपलं नाव कसं म्हणाला? नाव साहिल घाणेकर. तर तुम्ही इथे जर आलात तर साहिल घाणेकर यांना अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि पर्यटनाचा मनमुरादपणे तुम्ही आनंद लुटा. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही जर गणपतीपुळ्यात आलात तर अनेक अशी इथे पर्यटनाचे विविध म्हणजे अनेक प्रकारचे राईड आहेत. त्यातले ह्या बाईक आहेत. तर इथे आमचे दादा आहेत, त्यांची पण इथे बाईक आहे. तर दादा तुम्ही पर पर्सन किती घेत आहे? तर एकट्याचे ते 150 घेतात आणि डबल जर तुम्ही पर्सन आलात तर 200 रुपये घेतात, कपल वगैरे असेल तर. दादा तुमचे नंबर जरा ग्रुपवर शेअर करताय. 8879647318. तर या दादांचा नंबर आहे 8879647318. जर तुम्ही गणपतीपुळ्यात आलात तर नक्की या नंबरवर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा